सरपंचांचा महाकुंभ वरोरा शहरात साजरा। महिलांच्या कबड्डी सामन्याने प्रेक्षकांना रिझविले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरपंच महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर सरपंच तथा सदस्य या महोत्सवात हजेरी लावून आपला आनंद द्विगुणित करीत असताना दिसत आहे। वरोरा शहरामध्ये जुनी कॉटन मार्केट ग्राउंडवर 3 दिवसीय सरपंच महोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि आमदार देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्ह्यातील सरपंचांना एकत्रित करून गाव विकासासह जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून समन्वय साधणे या हेतूने राज्यातील पहिला प्रयोग वरोरा येथे घेण्यात आला। सरपंच महोत्सव जिल्हा चंद्रपूर 2025 दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये दिवसभरात शेतकऱ्यांसाठी स्टॉल प्रदर्शनी, महिला व पुरुष कबड्डी सामने, संगीत खुर्ची, नृत्य स्पर्धा, चालता बोलता प्रश्न मंजुषा अशा अनेक स्पर्धा सरपंच तथा सदस्याकरिता आयोजित करण्यात आले आहेत। यामध्ये सरपंच महिला कबड्डी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। हे सामने 30, 31, 1 या तारखेमध्ये होत असून सरपंच महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश चौले यांनी वरोऱ्यातील समस्त जनतेला महोत्सवात परिवारासह भेट देण्याचे आवाहन केले आहे। यासाठी जिल्ह्यातील नामवंत प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार यांनी हजेरी लावली आहे। आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश चौले, सचिव रवींद्र भोयर, उपाध्यक्ष नंदलाल टेमुर्डे, कोषाध्यक्ष राजेंद्र चिकटे, हरीश जाधव, पुरुषोत्तम पावडे, नर्मदाताई बोरेकर, शुभांगी दातरकर यांनी समस्त सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना परिवारासह या महोत्सवात आमंत्रित केले आहे। आपण पाहिलं की पहिल्यांदा या वरोरा शहरात आणि वरोरा शहरात जरी आयोजन केलं असलं तरी मला वाटत नाही की महाराष्ट्रात अशा पद्धतीचा सरपंच महोत्सव कधी आयोजित करण्यात आला। पहिल्यांदा हा वरोरा तालुक्यातर्फे जिल्ह्याच्या सगळ्या सरपंचाचा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि यात विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील सरपंचाच्या माध्यमातून केलं आहे। यात महिला आणि पुरुष यांचे कबड्डीचे सामने देखील या ठिकाणी आयोजित केले आहे आणि नक्कीच आपल्याला माहिती आहे की सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गावासाठी, आपल्या मतदारसंघासाठी जेवढं चांगलं करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सगळे सरपंच करत असतात। आज सगळ्या पक्षाचे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आजच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि आपण पाहिलं की सरपंच म्हणून काम करत असताना त्यांना लोकप्रतिनिधीची गरज नक्की या ठिकाणी पडते आणि त्यांना जिथे जिथं गरज पडेल तिथे आमदार असो, खासदार असो, सगळे लोकप्रतिनिधी खंबीरपणे गावच्या विकासासाठी त्यांच्या पाठीमागे राहील। अशा पद्धतीचे क्रीडा महोत्सवाचं आयोजन नक्की सरपंच संघटनेनं करायला पाहिजे। जिल्ह्यात इतर ठिकाणीही या ठिकाणून प्रेरणा घेऊन नक्की सरपंच हे अतिशय सक्षमपणे काम करतील, अशा पद्धतीचे क्रीडा महोत्सव आयोजित करतील असा मला विश्वास आहे। परत एकदा मी सगळ्या सरपंच संघटनेला मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचा हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडेल आणि भविष्यात जिथेही गरज पडली लोकप्रतिनिधी म्हणून कायम त्यांच्यासोबत